जी के युजफुल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण TET पेपर 1 2021मध्ये जे प्रश्न विचारलेले होते ते प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला पेपर पॅटर्न कळेल. याआधी आपण आपल्या चॅनलवर 2024चे प्रश्न बघितलेले आहेत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी तर समर्थ रामदास. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, तर समर्थ रामदासांचा जन्म हा जाम येथे झाला. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, शिवराय आपल्या सेवकाची सहकार्याची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं बाजी घोरपडे. बाजी घोरपडे मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील, कारण यामध्ये विचारलेलं आहे की संबंधित स्पष्टीकरण देणार नाही, तर बाजी घोरपडे हे संबंधित स्पष्टीकरण देणार नाही, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे आपला, शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हे घोडदळाशी संबंधित आहे. बारगीर मीन्स घोडदळ. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर मित्रांनो, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार हा सुद्धा आपला मूलभूत अधिकार आहे. व घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा सुद्धा मूलभूत अधिकार आहे. परंतु मतदानाचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार नाही. त्यामुळं आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेमध्ये असते? तर मित्रांनो, 15 व 45 आपला पंचायत समिती या शासन संस्थेमध्ये असते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आपला, खालील पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? तर मित्रांनो, विसंगत बाब राज्यातील कार्यकारी मंडळात समावेश नसतो, ही आपली विसंगत बाब राहील. तर 6 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? विद्यार्थी मित्रांनो, नसणारा विचारलेला आहे, त्यामुळं आपला 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, पेंच, नवेगाव व चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हा गट आहे आपला राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे. तर 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? तर मित्रांनो, सह्याद्रीमध्ये प्रमुख आदिवासी जमाती आहे वारली व कोकणी, हे आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न पुढचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते? आपल्याला रेखावृत्ताचे वैशिष्ट्य सांगायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लांबी समान. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे आपला, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कर्नाटक पठार होय. सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या?
तर मित्रांनो, सखोल शेती म्हटल्यावर मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर व मर्यादित यांत्रिकीकरण हे ब आणि क हे आपले योग्य उत्तर राहील. म्हणजेच आपले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2. गुजरातच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? तर गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्हे आहे नंदुरबार व धुळे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे आपला, सर्वसाधारणपणे मासे मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब कोणती? तर आपल्याला यांच्याशी विसंगत बाब ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. हृदय 3 कप्प्याचे बनलेले असते. तर माशांचे हृदय हे 3 कप्प्याचे असते. पुढचा प्रश्न आहे आपला, मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून बोन मील या नावाचे प्रचलित काय आहे? तर मित्रांनो, बोन मील या नावाशी प्रचलित आहे खत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे आपला, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करते? तर रक्तस्राव गोठवण्याचे कार्य रक्तबिंबिका करते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रक्तबिंबिका. पृथ्वीवरून आकाश निळ्या रंगाचे दिसते, याला कारणीभूत ठरणारे घटक खालीलपैकी कोणते? तर मित्रांनो, अ आणि ब हे दोन्ही कारणीभूत घटक ठरेल. वातावरण व प्रकाशाचे विकिरण. पुढचा प्रश्न आहे आपला, सर्वसाधारणपणे टिंबटिंब नसतात. तर सर्वसाधारणपणे धातू टिंबटिंब नसतात. तर ठिसूळ हे धातू नसतात. भारताच्या संदर्भात प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर मित्रांनो, प्राचीन इतिहासाचा कालखंड म्हटला तर आपला ऑप्शन क्रमांक 2 अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत राहील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान कोणती? तर हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती असेही म्हणतात, हे बरोबर आहे. हडप्पा मोहनजोदडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषांमध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि हडप्पा व मोहनजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे आपला, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जाईल? तर क्रोमॅनॉन हा बुद्धिमान मानव ओळखला जाईल. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहे असा प्रसंग कल्पनू कोणी काव्यरचनात केला आहे? तर मित्रांनो, सुब्रमण्यम भारती यांनी केला आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारल्या गेले? तर हे 17व्या शतकात उभारल्या गेले पहिले आरमार दल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.